विद्यार्थिनींनो, काय पाहणार आहोत? शिवकालीन मोडी लिपीतील स्वर कसे लिहितात ते आपण बघणार आहोत। तर हे जे स्वर लिहिलेले आहे हे देवनागरीचे स्वर आहे। देवनागरीचे यामध्ये आता आपण पाहत आहोत की मोडी लिपी म्हणजे शिवकालीन मोडी लिपीतील स्वर कसे लिहितात। जसं हा अ आहे तर या अ ला आपण या प्रकारे लिहू शकतो। हा अ झाला, हा मोडी लिपीतील अ आहे। तर ही गाठ भरीव दिसत आहे आपल्याला, याला आपण पोकळ पण घेऊ शकतो, म्हणजे अ दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो। तर ही भरीव गाठ आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर आ जो आहे आ या प्रकारे आपण घेऊ शकतो। इथे रेष अगोदर ओढायची असते। हा झाला आ, तर हा मोडी लिपीतील आ आहे। इथे आपण पोकळ गाठ घेतलेली आहे या प्रकारे। त्यानंतर ई जो आहे हा लहान ई या प्रकारे आपण घेऊ शकतो, लिहायचा असतो। आणि मोठा ई सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला लिहिता येते। लहान ई आणि मोठा ई हा सारखा असतो। त्यानंतर उ जो आहे इथे रेष अगोदर ओढायची असते। देवनागरीमध्ये कसं आपण अक्षर लिहिल्यानंतर रेष ओढतो, परंतु मोडी लिपीमध्ये रेष अगोदर ओढायची आणि मग ते अक्षर लिहायचे। उ ला आपण या पद्धतीने लिहू शकतो। त्याचबरोबर मोठा उ सुद्धा तसाच लिहू शकतो आपण, त्याच पद्धतीने लिहायचं आहे। इथे टिंब पण देता येते उ लिहिताना। त्यानंतर आता ए जो आहे हे चार अक्षर महत्त्वाचे असतात। अ आ दोन्ही ई सारखे असतात, उ पण सारखा असतो। आता ए जो आहे हा ए म्हणजे अ लिहायचा, रेष ओढायची, अ लिहायचा आणि त्याला मात्रा द्यायची। हा झाला आपला ए। ऐ पण तसाच आपण अ लिहायचा आहे देवनागरीतला आणि त्याला अशा प्रकारे ऐची मात्रा द्यायची। त्यानंतर ओ लिहिताना आ लिहायचा आणि आ लिहिल्यानंतर त्याला एक मात्रा द्यायची। औ पण तसाच लिहायचा, आ लिहायचा अगोदर आणि त्याला दोन मात्रा द्यायच्या। अम लिहिताना अ लिहायचा आणि त्याच्यावर अनुस्वार द्यायचा आहे, हा झाला अम। आणि शेवटी आ म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे? अ लिहायचं आहे आणि ते दोन टिंब। तर अशा प्रकारे आपण मोडी लिपीतले स्वर लिहू शकतो। आपण पाहू व्यंजन कसे लिहितात ते। तर व्यंजनामध्ये आपल्याला पाहायचं आहे की